अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. बऱ्याच लोकांचं पारायण सुरू आहे. बरेच लोक मार्गशीर्षाचे उपास धरतात, तर बऱ्याच लोक कलश पूजन करतात. तेव्हा त्या कलशाच्या नारळाचं नंतर काय करावं असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. तर तो नारळ सहज खाता येत नाही. ते नारळ आपण लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मुखकमलावर ठेवत असतो, म्हणजे की कलशावर ठेवत असतो. जेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्याचे उपास धरतो किंवा कोणत्या शुभ कार्यासाठी कलश पूजन करतो, तेव्हा ते नारळ खायचे नसते, ते विसर्जन करायचे असते. आणि बऱ्याच ठिकाणी जलप्रदूषण होऊ नये म्हणून नारळ अर्पण करू दिले जात नाही. तेव्हा ते नारळ 3 वेळा पाण्यात डुबवून नंतर ते नारळ जमिनीत किंवा कोणत्याही शेताच्या ठिकाणी भूमीत अर्पण करावे. कलशावर ठेवलेला नारळ हा शुभ म्हणून मानला जातो, तसेच तो गणपतीचा प्रतीक म्हणून मानला जातो. कलशावरील नारळ हा 3 देवाचा प्रतीक म्हणून देखील पूजला जातो. आणि असे देखील सांगितले जाते, जेव्हा नारळामध्ये कोंब येतो तेव्हा एक शुभ कार्य घडणार असते किंवा नवीन जीवनाची सुरुवात होणार असते.